आहे आता महिला या आपल्याला कुठे ना कुठेतरी दिसतात। महिलांचं वर्चस्व आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसून येत आहे। कोणतंही कार्य असो महिला या समोर असतातच। एक काळ होता जेव्हा महिलांना कदाचित घरातून बाहेर निघणं यासाठी देखील काही परवानगी घ्यावी लागत होती आणि त्यातूनच तेव्हा ते समोर येणं त्यांच्यासाठी खूप जास्त संघर्षाचं होतं। आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना बघतोय। त्या संदर्भातच आज आपण आपल्यासोबत जे काही प्रमुख पाहुणे आहेत, अनुभवी वक्ते आहेत, यशस्वी ज्यांची कारकीर्द आहे, अशा महिलांसोबत चर्चा करणार आहोत आणि आजचा विषयही तसाच खूप गरजेचा आणि आजच्या काळासाठी महत्त्वाचा असणारा विषय आहे। तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आहात, एक तुमचाही संघर्ष असलेला आहे, त्या संघर्षातून तुम्ही बाहेर आला आहात आणि एक स्वतःचं नाव मोठं केलेलं आहे। तुमच्यासाठी महिला सक्षमीकरण काय? हॅलो, हां, महिला सक्षमीकरण म्हणजे अशी एक समाज व्यवस्था ज्याच्यामध्ये महिलांना आणि पुरुषांना समसमान हक्क आहे। ज्या ऑपॉर्च्युनिटीज किंवा ज्या सवलती पुरुषांना मिळत आहेत त्याच सवलती महिलांनाही मिळणं आवश्यक आहे। जिथे मुलीचा जन्म हा एक स्वागतार्ह गोष्ट आहे, मुलीच्या जन्माच्या साठी लोकांनी आतुर असणं आवश्यक आहे।